आपण बघताय एबीपी माझा आणि आता आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले। शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आव्हाड आणि शिंदेंची भेट होतीये। भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्रामधल्या मुलांना हिंदी यावी याचा विचार करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाहेर न आलेल्यांना मराठी शिकवण्याचा विचार का करत नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केली। भारतीय भाषेला विरोध आणि हिंदीसाठी पायघड्या या मानसिकतेला विरोध आहे असं मुख्यमंत्री म्हणतात। असं मुख्यमंत्र्यांना त्यांनी उत्तर दिलं। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी जनसुरक्षा विधेयकावरही तोफ डागली आहे। प्रकल्पांना विरोध केलाय तर सरकार तुम्हाला अर्बन नक्षल ठरवून अटक करू शकतं अशी टीका राज ठाकरेंनी केली। कायदा नावाचा केलेल्या कमेंट्स असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारलेला आहे। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात। शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं। एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। पुणे जिल्ह्यातल्या यवतमध्ये काल पेटलेल्या तणावानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे। यवतमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। यवतमध्ये आजही जमावबंदी लागू आहे। यवतमध्ये आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली तर बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे। सोशल मीडियावरील पोस्टमुळे काल यवतमध्ये हिंसाचार भडकला होता। सध्याचा तणाव पाहता गावात मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला। यवतमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, राज्यात सलोखा निर्माण व्हावा यासाठी आता खुद्द शरद पवारांनी पुढाकार घेतलाय। यवतमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केलाय। सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी पवारांनी केली आहे। यवतमधील तणाव संवेदनशीलपणे हाताळला जावा अशी अपेक्षाही शरद पवारांनी व्यक्त केली। सविस्तर आढावा आता घेणार आहोत। राज्यामध्ये दंगलीची चिथावणी सरकारी पक्षातर्फेच दिली जाते असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। वातावरण तापून निवडणुकांना सामोरं जायचं ही भाजपची नीती आहे अशी टीका राऊतांनी केली। वातावरण बिघडवल्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होतोय याची सरकारला माहिती आहे का असा सवालही त्यांनी विचारला। जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात। महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता। लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडतायत, हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर, सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकींना सामोरं जायचं। हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे। आता मुंबई आणि पुणेकरांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे। मुंबई पुणे प्रवास फक्त 1.5 तासात पूर्ण होणार असल्याचं गडकरी म्हणतात। नवीन मुंबई पुणे महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पुढील 15 दिवसात महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। मी आता नवीन मुंबई पुणे हायवे बांधतोय। आता प्रचार कमी पडतो, त्या हायवेचं कामही सुरू झालं, पण त्याचं भूमिपूजन नाही झालं कारण मला भूमिपूजन करायला एवढा वेळच नाही, इतके काम आहे। मुंबई ते बंगलोर हायवे बांधतोय आणि तो डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला येणार आहे 1.5 तासात मुंबईवरून पुण्यात आणि 5 तासात बंगलोर। राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांवर कवायत करणार आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या संकल्पनेतून राज्यभरातल्या शाळेत उपक्रम राबवला जाईल। स्वातंत्र्य दिनापासून उपक्रमाला सुरुवात होणार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या शाळांमध्ये तशी तयारीही सुरू झाली आहे।
मंत्री भुसे यांनी मालेगाव तालुक्यातल्या टेहरे येथील शिवसंस्कार या सैनिकी शाळेत भेट देत तयारीचा आढावाही घेतला. देशभक्तीपर गाण्यांवर कवायत हा उपक्रम दर शनिवारी या ठिकाणी साजरा होणार आहे. 15 ऑगस्टला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये हा उपक्रम सर्व स्थानिक भागातल्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी पुण्याच्या विकासातला अडथळा आहे अशी कबुली मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दराने काम करा असा दबाव गुंतवणूक करणाऱ्यांवर टाकला जातो. ही दबावाची मानसिकता न संपवल्यास पुण्याचा विकास होऊ शकत नाही असंही मुख्यमंत्री म्हणतात. मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो. आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा. ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही. आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुण्यात दादागिरीमुळे उद्योग येत नसल्याचं वक्तव्य केलं. त्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल की दादागिरीमुळे पुण्यात गुंतवणूकदार येणार नाहीत, मग दादागिरी कोण करतंय, त्यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. तर पुण्यामध्ये गुंतवणूक होत नसल्याचं कबूल केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाटत असेल की पुण्यामध्ये दादागिरी होते आणि त्याच्यामुळे पुण्यात इन्व्हेस्टमेंट येणार नाही, तर मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? कुणाची दादागिरी होते आणि इन्व्हेस्टमेंट येत नाहीयेत हे कबूल केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. पण त्याच्या मागे कोण आहे? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं. तर मुख्यमंत्र्यांचा रोग अजित पवारांकडेच होता. उद्योग क्षेत्रातल्या दादागिरीमुळे पुण्याच्या विकासात अडथळा येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी आता प्रतिक्रिया दिली. ते स्पष्टपणे अजितदादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले. कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य, ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरीसारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले. याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजितदादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजितदादांना ते बोललेलं आहे. कोणाची गुंडशाही आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. पोलीस तुमच्या हातात आहे, सत्ता तुमची आहे, खासदार तिथं तुमचे आहेत, आमदार तिथं तुमचे आहेत, मंत्री केंद्रात तुमचे आहे, राज्यात तुमचे. मग दबाव कोण आणतं किंवा या दबावाला सपोर्ट कोण करतं हे स्पष्ट झालं पाहिजे. राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल दिनाच्या दिवशी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला. सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात असं भरणे म्हणतात. भरणेंच्या या वक्तव्याने उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं. भरणेंच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे. मी जर कारखान्याला संचालक ठरवलं, त्या कारखान्यात संचालकाचं पदावर असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लोन ठेवतात. रायगडच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश पार पडला. महाड माणगाव मतदारसंघातल्या शिंदेच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळेंनी माणगावातील अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. मंत्री भरत गोगावलेंना हा धक्का आहे, कारण राजीव साबळे गोगावलेंचे खंदे समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. सुनील तटकरेंच्या हाताला परीस आहे, ते एखाद्याला सोनं बनवतात अशी प्रतिक्रिया दिली राजीव साबळे. तटकरे साहेबांकडे अशी कला आहे की ते परिस्पर्श आहे त्यांच्या हाताला. एखाद्या दगडाला ते सोनं बनवतात, आणि पण त्यांना उलटी पण कला देवाने दिलेली आहे की ते सोन्याला दगड पण बनवतात. त्याची अनुभूती मला आलेली आहे 3 वेळा दादा. 3 वेळा त्यांनी मला इलेक्शनला पाडलेलं आहे.
जळगावात महसूल दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. गुलाबराव पाटील यांनी महसूल विभागात चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक करताना काही अधिकाऱ्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. महसूलच्या कामावर टीका म्हणजे सरकारच्या कामावर टीका असल्याचं सांगत महाजनांनी हे प्रश्न विधानसभेत मांडायला हवे असा सल्ला दिला. गुलाब मोहनजीच्या भाषेमध्ये सांगितलं की आपणापासून ग्रामसेवकापासून जे सगळं कौतुक त्यांनी केलं, म्हणजे कौतुकही केलं. काही काही ठिकाणी गुलाब म्हणाले की परत परत खेळतो गेले त्या तहसीलदाराकडे जातं, त्याच प्रांताकडे येतं. पण गुलाब भाऊ आपण आता शासन करते आहोत, आपणच नियम केलेले आहेत, त्यामुळे आपण टीका करू नये. हा विषय विधानसभेत मांडायचा आहे किंवा कॅबिनेटमध्ये मांडायचा आहे, कारण हे आपणच नियम केलेले आहेत. कोणी काय करायचं, कोणी कसं करायचं, कोणी खरं आहे.